समाज माध्यमाचा पुरेपूर वापर करा। बैठकीत फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र दिलेला आहे। भाजपाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिला। समाज माध्यमाचा पुरेपूर वापर करा असा कानमंत्र पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। पाहूयात। भारतीय जनता पक्षाची आज जी आहे दादर वसंत स्मृती या ठिकाणी महत्त्वाची कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली होती। एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा जी बैठक आहे बोलवण्यात आली होती। या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सोबतच मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार उपस्थित होते आणि त्यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी जो आहे संवाद साधलेला आहे। विशेष बाब म्हणजे या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी जी आहे ती करायची आहे। 14 जानेवारीला महायुतीच्या ज्या सभा आहेत त्या एकत्रित करायच्या आहेत आणि त्याच्या तयारीला लागा असा एक संदेश देण्यात आलेला आहे। सोबतच पाहायला गेलं तर 2019 मध्ये कमी मतदान झालेले जे बूथ आहेत त्याच्यावर विशेष लक्ष जे आहे केंद्रित करायला सांगितलेलं आहे। सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील एक असा विशेष निरोप जो आहे तो देण्यात आलेला आहे। बघायला गेलं तर 3 ते 4 लोकसभा निवडणुकाचे संघाचे जे आहेत त्याचा एक प्रभारी त्याच्यावर नेमण्यात सुद्धा येणार आहेत आणि सोबतच जो अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीसांकडून असा एक कानमंत्र सुद्धा देण्यात आलेला आहे की निवडून तर आपण येणार आहोत, सीट तर आपल्या येणारच आहेत, पण सोबतच आपण कुठे कमी पडू नये असा एक महत्त्वाचा संदेश जो आहे त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दादर।